महिला आणि ती पण बिल्डर, म्हणजे हे काहीतरी वेगळं आणि डेंजर गणित दिसतंय. अजंठाची ती दुर्गानगरची झोपडपट्टी ना, तिथं आम्ही 1 वर्ष काढलं. तिथं काहीही नव्हतं. चुलता आणि भाऊ मला नेऊन बसवायचे, पण मी मधातनच पळून यायचे. गरीब असण्यापेक्षा, नवऱ्याचं पैसे मोजण्यापेक्षा आपल्यात काय कला आहे ती दाखवायला पाहिजे. आणि आपले खूप कठीण दिवस गेले. मी धाडची होते, मी पहिल्यापासूनच धाडची आहे. माझं एवढं वय झालंय ना तरी मी मागं सरत नाही. त्यांना एवढं समजलं नाही, पण ती मी करून दाखवलं. फक्त जागा दाखवले की त्याच्यावर प्लॅन बसवते. पण हे छोटे मोठे काम करता करता शिक्षण नाही तरी एवढी महिला खंबीरपणाने उभं राहते. तुम्हाला सांगते, ह्यांना 12 रुपये रोज होता तेव्हा मी आलेली पुण्यात, की एक फाटक्या साडीवरती आलेली महिला पुण्यामध्ये. 3 साईड चालू होतो. भीती वाटली की नाही का मला काम परवडते का नाही, पण मी कधीच म्हणजे ती विचार केला नाही. मला ते बघूनच घाबरते. माझं युरोप झालं, दुबई पण झाले, ते सगळंच भेटतं ते आपलं नसतं. जे घर कोणाची बी असले तर जे बांधण्याची आवपत नाही. मी आणि पण थांबलेले नाही. मी आज माझी आता कामात 3 चालू येते. यांच्याकडे पण आई वडील नव्हते आणि माझ्या आई वडिलांची गरिबी होती, तेव्हा मी कधीच मागं वळून बघितलं नाही. महिला म्हणून असं गेले ना तरी ती काम पूर्ण करूनच मी येणार. इतकं छान घर बांधून घेतलं. मला माझ्या स्वतःच्या गोष्टीचा मला अभिमान आहे. नमस्कार मित्रांनो, वाढीव मंडळी या पॉडकास्ट चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. नवदुर्गांपैकी एक दुर्गा म्हणून आज आपल्याला लाभलेल्या आहेत शाळेची एकही पायरी न चढता कन्स्ट्रक्शनचा सक्सेसफुल बिझनेस रन करणाऱ्या जनाबाई गोरे. नमस्कार ताई, तुमचं खूप खूप स्वागत आहे. नमस्कार. महिला आणि ती पण बिल्डर, म्हणजे हे काहीतरी वेगळं आणि डेंजर गणित दिसतंय. तर मला सांगा की तुमचं बालपण कसं घडलं? बालपण माझं खूपच कठीण मध्ये गेलं. आमचे बी म्हणजे नाही का दुष्काळ होता आई वडिलांच्या घरी, आणि खूप परिस्थिती माझी पण बिकट म्हणजे असायची. पहिली आम्ही 5 भावंड होतो, 2 बहिणी 3 भाऊ. पण असं घडलं की जेव्हा नाही का लग्नाच्या ह्याच्यात आलं की आई वडिलांना थोडंसं हे पडतं. मग हे मला आत्याच्या घरीच दिले. मग आत्याचा मुलगा असेच पुण्याला राहत होते. कुठे राहत होते हे सुद्धा माहिती नव्हतं आमच्या आई वडिलांना. मग हे अचानक आले की ते म्हणले, मामा मला तुमची मुलगी द्या, नाही का ती मामा मुलगी पाहिजे आहे ना. तर तसं त्यांनी हे केलं. तर मग ते झाल्याच्या नंतर मामा म्हणले, अरे बरं झालं, मग जाऊ दे, माझ्या बहिणीची वाट चालू होईल, नाही का. माझे वडील म्हणले, दादा. तर मग सगळं झाल्याच्या नंतर म्हणले चालेल देऊ. पण मला हे लग्नाचं काहीच म्हणजे समजत नव्हतं की आपल्याला इथे का पुण्याला जाणार का कुठे जाणार हे काहीच कळत नव्हतं. मग तेव्हा लग्न करून दिल्यावर मग लग्न झालं माझं 84 साली. 1 वर्ष आम्ही गावाला होतो. गावाला असताना मग हे नाही का थोडे नाही म्हणले, मी इथं नाही राहणार, तर मी पुण्याला जाणार, माझं पुण्याला घर आहे, असं आहे तसं आहे. मग ते म्हणले की जाऊ दे. पण आमच्या वडिलांना दुःख की कधी गेली नाही पुण्याला, कसं. मग म्हणले चालेल. मग पुण्याला घेऊन आले ते. पण पुण्याला घेऊन आल्यावर घर बघितलं तर ती अजंठाची ती दुर्गानगरची झोपडपट्टी ना, तिथं आम्ही 1 वर्ष काढलं. तिथं आमच्या ते गटर खालून पाणी जात होतं, म्हणजे तसे दिवस काढले. तिथून मग माझा दीर छोटा होता, ते म्हणले की नाही आपण इथं नाही राहायचं, आपली बाबी एवढी, मुलगी एवढी छान, नाही का. मग आम्ही तिकडे त्रिनगरला शिफ्ट झालो. मग असा काळ गेला. मग हे म्हणायचे की मी सगळं सुखी ठेवल, आणि असं वाट सरला दिल्यासारखं मला दिलं आमच्या वडिलांनी. काहीही नव्हतं. पण 2006ला शिक्षण पोरांचं झालं. 2005ची भरती झाली माझ्या मुलीची. माझी मुलगी आता CID पोलीस आहे. 2005ला भरती झाली. मुलगा माझा इंजिनियर होता, टीचर्सला कामाला होता, पण त्यांनी आता रिझाईन दिलं. असे मुलं मोठी झाली. मुलीचं लग्न झालं 2013ला. आमच्या यांच्याबरोबर सुरुवात केली जायला. मग म्हटलं जाऊ दे, आता मी तुमच्या बरोबर येते. हे काम करत होते स्वतःच तेव्हा, नाही का, गवंडी काम हातात गम्याला घेऊन. मग मी त्यांना जॉईन झाल्यावर आम्ही म्हणलं आमचं शिक्षण वगैरे काही नाहीये, पण आपण स्वतःच घ्यायचं काम आणि स्वतःच करायचं. मग मी जेव्हा कामात गेले तेव्हा आम्ही मागं वळून बघितलंच नाहीये. आम्ही आमचं स्वतःच कंस्ट्रक्शन आम्ही हे केलं. बाबा कंस्ट्रक्शन म्हणून आमच्या कंस्ट्रक्शनचं नाव आहे. आणि आम्ही सुरुवात केली. पोलीसमध्ये भरती झाली. मुलगा पण टीचर्सला कामाला लागला. तरी पण मी घरी बसले नाही. मी यांच्या पावलावर पाऊल देऊन कामाला सुरुवात केली. मला सांगा, तुम्ही शाळा काहीच शिकलं नाही, शाळेचं तोंड पण पाहिलं नाही. पहिलं कसं माझं चुलता आणि भाऊ मला नेऊन बसवायचे, पण मी मधातनच पळून यायचे. तसा 3रीचा दाखला निघाला
त्या दाखल्यामुळे किती खटपट करावं लागली. म्हणजे मला कुठे जायची संधी, माझी सुलभाताई मैत्रिणी, मग ती सारखी बाहेर जायची, तर मी म्हणले की मला कधी चान्स येणार. मग अगं जण तुझा शाळेचा दाखला, पण मी म्हणलं मी शाळा शिकले नाही ना, माझा दाखला कसा निघेल. पण आमच्या मालकांनी तेवढं शोध लावून, त्यांचं पण आजूळच ना ती मला त्याच्या घरी दिल्यामुळे, त्यांनी शोध लावून माझा दाखला काढला. तुम्ही थोडी पण शाळा शिकला नाही, पण तुम्हाला एवढं कुठून कळलं की मला म्हणजे पुण्यात आलाय. मग पुण्यातलं आयुष्य कसं तुमचं सुरू झालं? आयुष्य खूप म्हणजे कठीणच गेलं ना तसं. काय महिलांनी कसं करायला पाहिजे, स्वतः काय कशात ना आपल्या मुलांशी, आपल्या नवऱ्याशी, आपल्या कांद्याचे काम असं ठेवणं खूप गरजेचं असतं. सगळे जे संस्कार असतात ते आई वडिलांचेच असतात, आईचेच जास्त. चिमणी चारा घेऊन येते, ती पोरांना भरवते. तसं आईचं आहे की नाही का, आपण गरीब असण्यापेक्षा, नवऱ्याचं पैसे मोजण्यापेक्षा आपल्यात काय कला आहे ती दाखवायला पाहिजे. तसं मला ना माझ्या आई वडिलांच्या घरी असताना सुद्धा मला कामाची खूप बाहेरची आवड होती, बंधन होते, पण तरी करत होते मी. आणि इथं आल्यावर पण मी मागं वळून बघितलं नाही. कामाची पूर्ण मी संधी साधून मी कंट्रक्शन मध्ये उतरले. मग लग्नाआधी पूर्ण घरी होता तुम्ही, काहीच नव्हतं केलं? लग्नाच्या आधी पण मी काय करत होते, मला सगळे म्हणजे आमचे पाहुणे किंवा वडील पण म्हणायचे अगं नको जाऊच, पण मी कधी ऐकलं नाही. मी म्हणायचे नाही दादा, आपली तारंबळ आहे आणि आपले खूप कठीण दिवस गेले आणि मी काम करणार. बरोबर. जेव्हा तुम्हाला शिक्षण काहीच झालेलं नाही आणि जेव्हा तुम्ही पहिल्यांदा पुण्यात येता, तेव्हा पुण्यात राहणं, सर्व्हाइव्ह करणं, इथल्या सगळ्या गोष्टी कळणं खूप अवघड असतं. ते कसं हँडल केलं तुम्ही? खूप अवघड गेलं, पण मी कधी असे बेले नाही. मी धाडची होते, मी पहिल्यापासूनच धाडची. मी माझी आई पण म्हणायची, आता आई वडील नाहीत बघा, पण म्हणायचे लय धाडची. मी आणि पण धाडची. माझं एवढं वय झालंय ना तरी मी मागं सरत नाही. आता सध्या पण कुठलं काही काम सांगा तरी मी ती पूर्ण केल्याशिवाय राहत नाही. बरोबर. खूपच इन्स्पायरिंग आहे तुमची जर्नी. मला सांगा, लग्न झालं, तुम्ही लग्न करून पुण्यात आलात, मग मिस्टरांसोबत कामाला जाणं, मग तिथून कन्स्ट्रक्शन कडे कसं वळलात तुम्ही? मी कामाला गेले त्यांच्या बरोबर, पण ती म्हणायचे जा ना, तू नाही काय करायचं, काम करून घ्यायचं. मी म्हणायचे नाही. हो, त्यांनी एवढे वर्ष काम केलेलं, पण त्यांना एवढं समजलं नाही, पण ती मी करून दाखवलं. बरोबर. असं केलं की मी कुठलं बी, मला आता सुद्धा तुम्ही कुठलं बी सांगा, मला काहीच कळत नाही, प्लॅनचं काही कळत नाही. फक्त जागा दाखवली की त्याच्यावर प्लॅन बसवते. तुमचं काही शिक्षण झालं? काही शिक्षण नाही, आडवी ब्रेक सुद्धा नाही. मला असंही पण म्हणजे असं करता येत नाही. फक्त मी जनाबाई गोरे एवढंच करतो. आणि तरी तुम्ही प्लॅन करताय घराचा? हो. कसं शक्य आहे? म्हणजे मी ते म्हणजे करून दाखवलं माझ्या जीवनामध्ये ना, जी मी करायचं महिला म्हणून, की महिला माणूस कसं म्हणतो सक्षम, मग तसं सक्षम महिला दाखवून मी हे माझ्या जीवनामध्ये, माझ्या मुलांमध्ये, माझ्या नवऱ्यांमध्ये पुढाकार घेऊन सगळ्या गोष्टी केल्या. बरोबर. तुमचं पहिलं काम आठवतं का तुम्हाला, की कसं म्हणजे काय स्ट्रगल करून ते पूर्ण केलं तुम्ही पहिलं काम? मी पूर्ण काम केलं ते यमुनानगर मध्येच केलं. ते म्हणत होते की नाही का तुम्ही खरंच, पण स्वतः सगळे म्हणायचे की ब्राह्मण तर किती असतात, पण तरी पण त्यांची कामं मी इतकी सुंदर केली की त्यांनी मला खरंच म्हणजे म्हणले बापरे, शिक्षण नाही तरी एवढी महिला खंबीरपणाने उभं राहते. खरं ही आश्चर्यचकित होणारीच गोष्ट आहे की शाळेची पायरी पण चढला नाहीयेत आणि प्लॅन काढताय, कन्स्ट्रक्शन करताय. हे सगळेच म्हणजे असं गेलं ना, मी कुठे गेले ना तर मग मला म्हणतात की तुमचं शिक्षण कुठं झालं, कुठल्या इंजिनिअरिंग कॉलेजला झालं. मग मी आधी हसून घेते की तुम्ही मला विचारता तसं काहीच नाही. त्याच्यामध्ये का काहीच नसं, नाही काहीच नाहीये, माझं शिक्षणच नाही झालं. अरे बापरे, असं कसं, तुम्ही कसं काय असे? म्हणलं हो, माझं शिक्षण नाही झालं, पण तुम्ही कसली डिझाईन सांगा, मी ते करून घेईन. आता पुण्यात आलात तुम्ही, संसार चालू झाला तुमचा, पैसा तर साहजिकच तेव्हा नव्हता त्या काळात, तर घरच्या गोष्टी कशा सांभाळल्या तुम्ही? तुम्हाला सांगते, ह्यांना 12 रुपये रोज होता तेव्हा मी आलेले पुण्यात. ह्यांना 12 रुपये रोज होता तेव्हा मी पुण्यात आलेले. 84ला लग्न झालं, 85ला मी पुण्यात आले, तेव्हा बघा ते रोज किती होता. गव्हर्नरलाच रोज तेवढा होता, पुन्हा 40 रुपये झाला. तेवढ्यातनं भागवून माझे पोरं मी कशी शिकवली ही मला माहिती. आमच्या यांना माहिती पण नव्हतं की मुलं कितवीला जाणार, ते कामच करत राहत होते ना. पण आपण ही इथपर्यंत आज हे केलं. मला सगळ्याच गोष्टीची आवड होती की एक फाटक्या साडीवरती आलेली महिला पुण्यामध्ये नाही का, मला माझ्या आईने 2 पदराची साडी हे करून मला पुण्यात लावलं. महिला पण नाही, लहान मुलगी म्हणावं लागेल. 13 वर्षाच्या. हो, मी 13 वर्षाचीच होती लग्नामध्ये. 84 झाली, 85ची तर मुलगी आहे, 88चा मुलगा आहे.
मी काय म्हणते की महिला म्हणून सक्षम राहायला पाहिजे. महिलांनी कुठल्या पण, बरोबर, की आपल्या मुलांचं आपण काय केलं पाहिजे. आपण लोकांच्या हाताकडे बघत बसलं की आपलं काहीच होणार नाही. तसं मी जे कामात शिरले ते मी मागं वळून बघितलंच नाही. आणि मला अशी मैत्रीण सुलभाताई अशी भेटली की नाही का माझ्यात काहीच नव्हतं. जेव्हा सुलभाताई माझ्या जीवनामध्ये त्यांनी जेव्हा पाऊल ठेवला मी त्यांच्या, की तिथून माझी सुरुवात झाली. तेव्हा आयुष्याचं सोनं झालं. सुलभाताईंची तुमची मैत्री कशी झाली? खूप अशीच मी यमुनानगर मध्ये परत राहायला आले त्यांच्याच वार्डामध्ये. मग ते असंच कामं घेत घेत अरे कोण महिला आपल्यात काम घेते म्हणून त्यांनी पण माझं खूप कौतुक केलं आणि करतात पण. आणि खूप कामं मिळाली आणि पुढे कामं मिळण्यापेक्षा पण काम पण स्वतःच्या ह्याच्यावरती मी हे केलं. बरोबर, असं की नाही का माझी मैत्रीण सुलभा आहे मग मी काय, अजिबात नाही. मी माझ्या स्वतःच्या ह्याच्यावरती पण एवढंच की मैत्री आपल्याला कशी असावी तर सुलभाताईसारखी. नक्कीच, खूपच सुंदर. तुम्ही शिकलेले नव्हतात, तुमच्या मिस्टरांचं पूर्ण कामाकडे लक्ष होतं. मग मुलांना शिकवायचं, त्यांना ते माझ्या मुलीला 75% 10वीला होते. अरे वा. रेणुका स्वरूपला शिक्षण झालं. वाड्याला तिचं पूर्ण अथलेटिक प्लेअर होती. मी ती शिकवलं पण मीच घेऊन जायचे. मला कॉलेजचं नाव पण माहिती नव्हतं की तिथं त्यांना मी मॅरेथॉनला घेऊन जात होते त्या टायमाला. आणि मग त्यांनी पण मागं वळून बघितलं नाही पोरांनी, मी पण नाही. जेव्हा जेव्हा पुण्यात जेव्हा तिची भरती असेल तेव्हा मी स्वतः घेऊन आलेले पुण्यामध्ये. आता कोणतं काम चालू आहे तुमचं कन्स्ट्रक्शनचं, कसं चालू आहे? आणि आता सध्या माझी 3 कामं चालू आहेत. 3 साईट चालू आहेत. 3 साईट चालू आहेत. एक बंडारा डोंगरात तिकडे एक आहे, एक सिमतेस नगरला आहे, एक तिथं मेत्रीवाडीलाच. अच्छा. ह्या क्षेत्रात महिला नाहीच आहेत. एक महिला बिल्डर ही काहीतरी नाही का, एक वेळ महिला शास्त्रज्ञ ऐकले असतील तुम्ही, पण महिला बिल्डर हे काहीतरी खरंच वेगळं आहे. तर ह्या क्षेत्रामध्ये हा म्हणजे पुरुषांचं क्षेत्र आहे म्हणू शकतो आपण, बिल्डिंग कन्स्ट्रक्शन. आणि त्यात पण न शिकता त्याच्यात उतरणं, काहीच फॅमिली बॅकग्राऊंड बॅकअप नसताना त्याच्यात उतरणं. तर काय चॅलेंज फेस केलं तुम्ही तिथे त्या क्षेत्रात जाताना? मी कधीच कुठल्या गोष्टीला असं घाबरले नाही. मला काम करायचं, मी काम घेतलं, मला परवडू नाही परवडू, किंवा आजपर्यंत मला असं लॉस मध्ये काम नाही, लय प्रॉफिट मला म्हणता पण येणार नाही. पण मी ते पण नाही, म्हणजे मी किती राहिलं किती गेलं ह्याचा कधीच विचार केला नाही. फक्त माझ्या मुलांना संस्कार मी दिले. ते ध्येय एक समोर होतं की माझ्या मुलांसाठी मला करायचं सगळं काही. बरोबर. कधी असं वाटलं का की फॅमिलीचा बॅकअप नाहीये, इकडून तिकडून संकट येत आहेत, फायनान्शियली कमी पडतोय, तर असं स्वतःला कधी भीती वाटली का? भीती वाटली की नाही का मला काम परवडते का नाही. पण मी कधीच म्हणजे ती विचार केला नाही की मला कुठनच काही येणार नाही. पण आपल्या स्वतःच कष्टाचं, मी कष्ट म्हणजे सकाळी 9ला गेले म्हणजे गेलेच कामावरती. सगळे लोक म्हणजे असं नाही की सुपरवायझर ठेवलाय त्याला हे असं की असं काहीच नाही. मी माझं स्वतःच सगळं मटेरियल सकट कामं माझी ती. असं लोकांच्या ह्याच्यावरती मी बसत नाही. माल कुठला आला कुठला नाही, खराब आला तर माघारी देणे, जर चांगला आला तर उतरून घेणे, हेच माझं ते. एवढं धाडस कुठून आलं तुमच्याकडे? काय मी म्हणते की मी पहिल्यापासून धाडसीच आहे. मी घाबरत नाही. कळतंय नाही का, कुठून तरी एक धाडस आणणं आणि ओरिजिनलीच एक धाडसे असणं ते दिसतं माणसाच्या अंगात, आपण म्हणतो तसं. हे सगळं करत असताना मिस्टरांचा कसा सपोर्ट होता तुम्हाला? नाही, मिस्टरांचा खूप सपोर्ट. ते जे मी म्हणजे असं नाही का बाजारामध्ये मी कधीच गेले नाही, जे काय मी सांगितलं तेच मालकांनी तिथं लोक लावून मी असं काम करते. कन्स्ट्रक्शन साईट मध्ये काम, बिल्डिंग क्षेत्रात काम म्हटलं की कंटिन्युअस पुरुषांसोबत उठणं बसणं आलं, तर तिथे तुम्हाला काही फेस झालं का की आजूबाजूला अजून महिला नाही? कधीच नाही. मला ते बघूनच घाबरतात. त्याच्यामुळे माझ्या कोणी जे काम आहे ते कामापुरतच मी बोलणार. बरोबर. बाकीचं काहीच नाही. माझ्याकडे बघा, माझे एवढे लिस्ट निघाले, फोन किती कामं केल्यात मी. आज बघा 2006 पासून काम करते, म्हणजे आता झालं की 20-22 वर्ष. पण माझ्या ह्याच्यात कोणाचेच नंबर नाहीत. मी जेव्हा काम होईल त्याचं महिलांनी असंच करायला पाहिजे. बरोबर आहे. जास्त कुणाच्या हे करून नाही, स्वतःच्या ह्याच्यावरती केलं, तेवढं राहिलं कामापुरतं की संपला विषय. जनाताई, मी असं ऐकलंय की तुम्ही भरपूर ठिकाणी फिरून आलाय, तर ही फिरण्याची आवड कुठून आली अचानकच? फिरण्याची आवड तर मी म्हणायचे ना, मी पुणे बघितलं नव्हतं, तर माझे बाहेरचे देश पण झाले फिरून. माझं युरोप झालं, दुबई पण झाली, मला म्हणता पण येत नव्हतं पण ते पण झालं. श्रीलंका झाली, मलेशिया आणि सिंगापूर पण झालं. आणि ती पासपोर्ट निघत नव्हता, मेन तर कारण ते होतं माझं. पण एवढं मी मागे लागून मग हे म्हणले की जाऊ दे, तुला जायचंच आहे ना, तर मी बघतो. मग एवढं उलटा पालट केली, कधीचा ते माझा दाखला नाही का 3रीचा निघाला.
आणि ते काढून आमच्या यांना आणला. आधी पहिली आमची थायलंडची ट्रिप झाली. मग तिथं आल्यावर आम्ही माझा यांनी वाढदिवस बनवला गावी. तिथं सगळ्या महिला नेल्या, इथून पण महिला नेल्या, तिथं पण पुस्तक वाटले, म्हणजे दप्तर दिली मुलांना शाळेमध्ये. या शाळेत माझं शिक्षण झालंय, पण माझं असं मी नाही का आपला देश सोडून पण बाहेर देशात मी फिरून आले, माझं शिक्षण नाही झालं. त्या पोरांना पण थोडस हे दिलं की बाबा माझं शिक्षण नाहीये पण तरी मी तुम्ही शिकावं म्हणून मी माझा हातभार देते. मग त्यांना दप्तर, वह्या, पुस्तकं, पेन वगैरे सगळं सहकार्य त्यांना प्रत्येक वर्षी मी माझ्या माहेरात. माझं शिक्षण नसून मला एवढं शाळेने मला दाखला दिल्याबद्दल मी प्रत्येक वर्षी त्यांना काही ना काही देते. दुसऱ्या देशात जाऊन कसं वाटलं? म्हणजे आज शिकलेली माणसं जर दुसऱ्या देशात गेली तरी ती गांगरून जातात की काहीतरी भारी आहे नाही का, कळेल का आपल्याला तिथल्या माणसांची भाषा आहे. ते तुम्ही गेलात, तुम्हाला कसं वाटलं? मी तुम्हाला सांगू का, मी बाहेर देशात जरी गेले तरी मी कधीच घाबरले नाही. असाच किस्सा झाला. मी मला फुलाची खूप आवड आहे. मग मी फुल घ्यायला गेले तर ती फुल 20 रुपये म्हणजे इष्ट त्यांच्या डॉलर्स मध्ये. तर मी म्हटलं की आई छान आहे, मग माझ्या ड्रेसवर मॅचिंग होईल. मी ती फुल पटकन घेतलं, पण ती कितीच होतं हे मला कळलं नाही. आणि मी घेऊन आले. मग सुलभाताईला म्हणलं अरे ताई मी फुल घेतलं एवढ्याचं. अगं म्हणली तू एवढं कशाला घेतलं तू महागाचं जना? नाही म्हणलं मला आवडलं ना, मग इकडलं मी काहीतरी पाहिजे, माझ्या ड्रेसवर मॅचिंग होईल मी घेतलं. पण एवढं त्याच्यामध्ये हे झालं ना, थांब तू नको खरेदी करू, मला विचारल्याशिवाय तू असं काही पण घेऊ नको. पण ती पहिल्या वर्षी झालं. पण जेव्हा मी दुसऱ्याने गेले ना, आता माझे 5 वर्ष 5 देश झाले, वर्षाला 2 वर्षाला असं, मग चांगलं हे झालं. मग इंग्लिश पण आपल्याला नाही, त्यांनी काहीच मला बोलता येत नाही, पण ती जसं बोललेल ना तसं त्याला उत्तर दिलं. अरे वा, इंग्लिश न बोलता येणं हे सुद्धा कशा पद्धतीने उत्तर दिलं. आणि आता ह्या सगळ्यातून असं कळलं की तुम्हाला समाजकार्याची सुद्धा आवड आहे. राईट. तुमची परदेशवारी तुमच्या वाढदिवसापासून सुरू झाली. बरोबर. आणि तिकडनं आल्याच्या नंतर वाढदिवस गेला. अच्छा. कसलाच वाढदिवस माहिती नव्हता, पण हे म्हणले की नाही तू एवढं देश फिरून आलीच, तुला शाळेने एवढं हे केलेले. आम्ही मग शाळेमध्येच जाऊन आणि प्रत्येक वर्षी माझ्या सासरी आणि माहेरी दोन्हीकडे जाऊन आम्ही शाळेमध्येच वाढदिवस करतात. खूप चांगली संकल्पना आहे ही की आपल्या वाढदिवसानिमित्त काहीतरी देणं लागतो समाजाचं, आपण ते शाळेला दिलं. खरंच. आणि इथून दिसतं की तुम्हाला समाजकार्याची पण खूप आवड आहे. तर हे कशा पद्धतीचे समाजकार्य तुम्ही करताय? मी काय म्हणते, सगळंच भेटतं ते आपलं नसतं. जे काय त्याच्यात काहीतरी थोडासा वाटा असतो, दुसऱ्यांचा द्यावा. बरोबर. गरिबांचं करावं. श्रीमंताला तर कोणी पण म्हणतं या बसा. आम्हाला गरिबाची खूप आवड आहे, आम्ही त्यातनं गेलोय. बरोबर. आम्ही गरीब परिस्थितीमधून गेलेलो आहे, त्याच्यामुळे आम्हाला गरिबाचं जाणीव आहे आणि गरिबाची आम्ही काहीतरी देणं लागतो आपण. म्हणजे ज्या परिस्थितीतून आपण गेलोय त्याची जाणीव आहे अजूनपर्यंत. बरोबर. एक कन्स्ट्रक्शन बिझनेस चालवताय आणि हे करत असताना सुद्धा तुम्ही ज्या परिस्थितीतून गेलात याची तुम्हाला जाणीव आहे, ही चांगली गोष्ट आहे. म्हणजे कारण की आजकाल श्रीमंत माणसं आपल्याला अशी नाही बघायला मिळत की श्रीमंत झाले की ते श्रीमंत. आम्ही श्रीमंत नाहीयेच, आम्ही एकदम इतक्या गरिबी परिस्थितीनं आलेलो ते आम्हालाच माहिती. बरोबर. आम्ही म्हणतो की आपण पण तेच आहे, म्हणून आम्हाला गरिबाचीच असं. माझ्याकडे जे घर कोणाची बी असले तर जे बांधण्याची आवत नाही, ज्याला बँकेचं लोन न करता मी घर बांधून देते, यांचा दुवा आम्हाला आहे. बरोबर. तुम्हाला लिहिता वाचता येत नव्हतं, मग तुम्ही बँकेची कामं, कागदपत्र ह्या सगळ्या गोष्टी कशा मॅनेज केल्या? मी आता समोरच्या पार्टीने जर समजा मला चेक दिला तर मी ती बँक मला माहिती नसायची, पण मी त्याच्यावरती जे काय आहे त्या खात्यावरती त्यांच्या चेकवरती ते शोधत मी जायची. आणि बँकेचे पैसे आणायला काहीच मला कधीच माझी भीती वाटली नाही की ह्यांनी 50,000 चेक दिलाय, त्यांनी 1 लाख दिलाय, मी कशी आणू. जाऊन सही करून भरून मी घेऊन येऊ शकते. आणि एकदा तर असाच किस्सा झाला की मी बँकेत जात जाता मला चिंचोडला बँक, ते नाव पण नाही सांगता यायचं, तर मी गेले, नो एंट्रीने गेले. आणि तिथून पुढून पोलीस आले. ते म्हणले तुम्ही नो एंट्रीने का आले? तर मी म्हणलं मी बँक शोधत आले. तर ते म्हणले की बँक शोधत आले तर घ्या साईडला गाडी. तर म्हणलं अहो साहेब मी बँक शोधते त्याच्यामुळे आले, परत नाही. तर म्हणले लायसन द्या. मी म्हणलं लायसन घरी राहिली. ती जरा हे करत गेले माझ्या नंबर गाडीचा बघत. तर मी म्हटलं साहेब सॉरी माझी काही लायसन नाहीये. म्हणले पावती फाडा. मी म्हणलं पावती नाहीये साहेब, माझं शिक्षण काहीच नाही झालं त्याच्यामुळे माझी काही लायसन निघत नाही, पण मी 20 वर्ष झालं गाडी चालवते. तर ते म्हणले असं कसं म्हणता? म्हणलं खरंच साहेब नाही, तुम्ही एवढा फोन वापरता म्हणले आणि तुम्ही म्हणता की माझं शिक्षण नाही झालं, हे कोण मान्य करेल? ते हसले. मी म्हणलं नाही साहेब खरंच नाही, आहो तुम्हाला दंड घ्यायचा घ्या, माझं तसं हे नाही, पण माझं शिक्षण अजिबात झालं. तरी हसले.
कसं म्हणजे शक्य जावा. आहे? काही शिक्षण झालं नाहीये, गाडी चालवत आहेत आणि बँकेचं काम करायला चाललंय, हे हसणारच. ते हसले तर मग मी पण म्हणलं साहेब तुम्हाला सांगायसारखं नाही, पण माझी पण मुलगी पोलीस आहे, सीआयडी मध्ये 12 वर्ष झाला. सांगायचं कारण तुम्ही जा म्हणून मी सांगितलं. मी आधी म्हणले का तुम्हाला? नाही, मी हे करते, मी असं सांगत नाही. आपण ज्या आहेत त्याच सगळ्या महिलांनी खरंच असं करायला पाहिजे की नाही. मी तर म्हणले की माझं जर नसतं ह्या क्षेत्रामध्ये जाणं झालं, मी भांडी कोणाची गाडी चालवली असती महिलांची, आता किती त्याच्यावरती म्हणजे आता स्वतः बघा महिला कचऱ्याच्या गाडीवरती आहेत, महिला सक्षम ज्या आहेत आम्हाला चालवतात, म्हणजे किती हे करतात, जे कष्ट करतात त्यांनी खरंच करावं आणि महिला कशी आहे ते असं त्यांनी दाखवून द्यावं समाजाला. तुम्ही गाडी कशी चालवायला शिकलात? गाडी चालवताना तर मी खूप वेळ धडकले, पण मला शिकवायला मला काही कोणी नाही आलं. मी माझ्या येणं छोटी सनी गाडी तेव्हापासून शिकली, जेव्हा जुनी होती. मग ती सनी गाडी घेऊन आमच्या यांनी सनी अशी जुनी एक मंगरुळकर साहेब म्हणून चिनी होते, ते म्हणले बाबा तुला जायला गाडी नसती, तुम्हाला मी घेऊन देतो. त्यांनी आम्हाला गाडी दिली आणि मग ती गाडी मी शिकत धडपडत शिकला होता, स्वतः शिकला, कोणी शिकवायला कोणी आलं नाही, स्वतः शिकला. माझी आता एकच इच्छा आहे, 4 व्हीलर गाडी शिकले गाड्यात, पण मी गाडी घेतली नाही हातात. मैत्रिणीचा ग्रुप जास्त आहे, मग हे चल तिकडे चल, माझं काम राहून जातं, मग ते फिरणं जास्त होईल आणि काम मागे राहून जाईल. बरोबर, तेवढं शिकायचं बाकी, नाही तर मग माझं सगळ्या कुठले काही तरी मी त्याच्यातनं बाहेर निघू शकते. आणि आम्हाला दिसतंय, खूप छान दिसताय तुम्ही. मला खूप आवड आहे. एवढं छान दिसायचं राज काय तुमचा? माझं छान दिसायचं काहीच नाहीये, मी अगदी साधी सिंपल, पण कधीच कोणी हे केलं ना मी सिंपल कधीच जात नाही. मला जे काही आवडतं ना तेच मी हे करून जाणार, असं माझ्या जिद्द आहे. हो, म्हणजे टापटीप नटून राहायची सवय आधीपासूनच आहे, खूप आवड आहे त्याची. आणि फुलं आवडतात म्हणे तुम्हाला, कुठून आली ती फुलांची आवड? मला फुलं खूप आवडतात. आज मला फुलं भेटली नाहीत ना, तर म्हणजे गडबडीने सांगितलं यांनी, यांचा अचानक फोन आला तुमचा, मग मी अचानक नाही का हे केलं आणि म्हणलं बाई वेळेवर जायला पाहिजे. 2 वाजता सांगितलंय तर आपण तिथं जायला पाहिजे, इकडे कधी आलेलं नाही. फुलं कोणती फुलं आवडतात? कशी फुलं? मला गुलाबाचीच आवडतात. अरे वा. ऑरेंज कलर जास्त आवडतं. अरे वा, दिसतंय ते खुलून पण दिसतोय तुम्हाला ऑरेंज कलर. तुमचं स्माइल पण अशी गुलाबासारखीच एकदम अशा छान दिसतं, तुम्ही स्माइल केलं की उठून एकदम. कसं वाटतंय केवढा मोठा बिझनेस आज तुम्ही रन करताय? मुलं एका ज्यांच्या त्याच्या ठिकाणी जाऊन स्थिर स्थावर झालेली आहेत, तुमचा बिझनेस. मी आणि पण थांबलेले नाही, मी माझी आता कामात 3 चालू येते. अरे वा. मस्त, म्हणजे नाही का असं वाटतं की पोरं पण म्हणतात आई तुला काय करायची गरज आहे, आता तू घरात बस. पण नाही, आपण जे केलंय हे आपल्याला जवळ होते तवर आपण करत राहायचं. स्वतःच्या ह्याच्यासाठी आपण काय म्हणतो संपले काय करायचं आता, असं नाही. महिला आहे म्हणून सिरी एक आपण घरात बसणं आणि नाही का कुठल्या तरी कामाला हातभार देणं हे महिलाचं काम असलं की दोघांचा गाडा बरोबर चांगला चालतो. बरोबर. पुढे जाऊन तुमचे काय ध्येय आहेत? आता कन्स्ट्रक्शन वगैरे तुमचं सुरू आहे, फॅमिली स्टेबल आहे तुमच्यात, पुढे जाऊन काय अचीव्ह करायचंय? जसं की 4 व्हीलर तुमचं आहे की 4 व्हीलर शिकायची मला, असे काही छान छान छोटे छोटे गोष्टी? नाही, ते तर मी शिकणारच, माझं ते आहेच. पण मी म्हणते अरे मी एवढं केले, ते काय गाडी शिकायची, मग तेवढंच राहिले माझं फक्त एकच, तर मग मला ती नकोय. मला जायचं म्हणलं की मग मला आराम भेटणार नाही. बरोबर. पॅसेंजर प्रिन्सेस व्हायला तुम्हाला पण आवडेल, कोणीतरी चालवा, मी आरामात बाजूला बसते. बरोबर. अजून काय ध्येय आहेत तुमचे की काहीतरी करायचंय बाबा, असं काहीतरी करायचं राहिलं किंवा नाही? काय होतं माझ्या जे जीवनामध्ये नव्हतं ती मी केलं, नाही का. एक यांच्याकडे पण आई वडील नव्हते आणि माझ्या आई वडिलांची गरिबी होती, तेव्हा तर मला काहीच भेटलं नाहीये. पण जे काय केलं म्हणजे आमच्या ह्याच्यावरतीच केलं की स्वतः आम्ही दोघांनी कष्ट केलं. शेती घेतली गावाला 3 एकर, म्हणजे परांडा आमचं तिकडे गाव आहे धाराशिव मध्ये, परांडा तालुका माझा, धाराशिव मध्ये येतो आमचा. पण मी तिथून जेव्हा आले तेव्हा मी कधीच मागं वळून बघितलं नाहीये महिला म्हणून, असं की माझ्या शिक्षण नाहीये, मी कधीच नडत नाही की मी कुठे गेले ना तरी ती काम पूर्ण करूनच मी येणार, माझं असं आहे, थांबायचं नाही. तुमचा बिझनेस वगैरे छान चालू आहे, घर छान चालू आहे, समाजासाठी तुम्ही काय करताय? मी समाजासाठी म्हणजे नाही का जे मी सांगितलं ना तुम्हाला, जे परिस्थिती नसेल त्याला घर बांधायची खूप इच्छा असते, नाही का. बरोबर. म्हणजे बाकीच्या लोकांची पण आहे. मग मला असं वाटतं की आपण जी समाजकार्य करतो मग कशासाठी, आपण महिला आहे, आपल्याला किती राहीन किती जाईन ह्याच्यात बघायचं नाही, फक्त आपण जी
कार्य करतो. म्हणजे एक महिला बाबा आपल्याला इतकं छान घर बांधून देते की आज असं कुणाकडे जरी हे राहिलं तरी मी कधीच त्यांना त्रास देत नाही. जे आहे ती मला म्हणजे आपण सहकार्य केलेलं असं त्यांचं काम झाल्याच्या नंतर सुद्धा मला घरी आणून पैसे. अरे वा, किती छान. त्याच्यातच माझं समाजकार्य. मी असं आणि कुणाचं काम जरी असलं की बाबा माझं असं झाले, काय प्रॉब्लेम आहेत का, तरी माझी मैत्रीण आहे लगेच मी सांगणार की असं असं होईल किंवा असं मला तरी नाही माझ्या देण्यात माझ्या लक्षात नाही राहिलं तरी पण मी तिथवर पोहोचू शकते. त्यांचं काम ओके करण्यात माझी क्षमता. खूप चांगलं समाजकारण करताय तुम्ही. कारण की घर घेणं किंवा स्वतःचं घर असणं ही खूप म्हणजे खूप महत्वाची इच्छा असते माणसाची, की एक स्वप्न असतं ते चांगलं घर, आणि ते चांगलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी कुठेतरी तुम्ही त्या पूर्ण कुटुंबाला मदत करताय. खूप घर अशी माझ्याकडे तुम्हाला जरी म्हणजे माहिती हे असेल तरी माझी लोक जी मी घर बांधल्यात ते लोक सुद्धा सांगू शकते. कारण अक्षरशः माझ्या समोर राहतात. मी म्हणत असते अजिबात नाही, तुम्ही मी काय तुम्हाला फुकट बांधून दिलं का, मला 2 पैसे राहते आणि तुमचं घर छान होते. तुमचं काही मी म्हणजे ह्याच्यात घेतलेलं नाही की नाही का असं व्याज नाही किंवा त्यांना तुम्हाला काही बँकेचं हे नाही. ज्याची बँकेची कामं होत नाही त्यांचं मी घर बांधून द्यायचं सहकार्य माझं त्यांना लागतं. प्रत्येक महिलेकडे असं नसतंय ना की ती एवढं धाडस घेऊन जन्माला आली असेल, जगायला पाहिजे तसं असते म्हणून करायला पाहिजे. अशा महिलांना तुम्ही काय सांगाल की ज्यांना म्हणजे खूप दबून पिजून राहतात की माझ्या घरचे, माझा नवरा, माझी मुलं किंवा मला लोक काय म्हणतील, हे असा विचार करून जेव्हा बायका वागतात तर जेव्हा आपण जर आपल्याला घरच्यांचे बंधन असतात त्याच्या मागटली कारणं असतात तर ती न कारण करता सक्षम आपल्या परपंचासाठी जर आपण केलं तर त्या पुरुष लोकांनी सुद्धा बाईवरती महिलावरती काय बोलण्याचे शब्द वापरत नाही बोलावं. माझं ही महिला म्हणून त्यांना सांग. बरोबर. आणि पुरुषांना काय सांगाल जे बायकांना कमी समजतात की ही बायकांनी करायची गोष्ट नाहीये, त्या पुरुषांना काय सांगाल? त्या पुरुषांना सांगण्याचं म्हणजे एकच मी सांगू शकते की जी महिला चांगली करतो ना असेल, जर तिला करायचं असेल तर त्यांनी बिंदास करून देणे. कारण एकट्याच्या ह्याच्यावरती किती जरी हे असलं तरी एकट्याच्या ह्याच्यावरती नाही चालत. नाही, महिलांनी हातभार लावल्याशिवाय परपंच चालत नाही. तर ही माझं पुरुषांना सांग, त्याच्या पाठीमागे ठामपणे उभे राहा, तिला करू द्या हे माझं सांग. जनाताई, तुम्ही एवढा छान बिझनेस करताय, समाजकारण पण खूप चांगलं करताय, राजकारणात जायची इच्छा आहे का तुम्हाला? राजकारणाची इच्छा मला मग सगळेच म्हणतात की नाही का उभा राहा, तुम्ही हे करा, तुम्ही ते करा. पण मला असं वाटत नाहीये की मी उभी राहावं, मी नगरसेवक व्हावा. नगरसेवकापेक्षा माझं पद मला मोठे. मी जी हे करते ना माझ्या स्वतःसाठी ते मी कधीच विसरू शकत नाही. मला नगरसेवक व्हायची अजिबात बिलकुल इच्छा नाहीये. पण मी आहे ते कार्य माझं चालू ठेवून, समाजकार्य म्हणा, कोणाला काही मदत लागली तर मी करल. पण माझं काहीच नडत नाही. माझी सुलभाताई मैत्रीण आहे, त्याच्यामुळे मला कधीच वाटलं नाही की मी उभी राहावं आणि मी हे करा, त्यांच्या पावलापावर देऊन मी त्यांच्याशी उभा असते. समाजकारण तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने करताय. तुम्हाला म्हणजे कळतं ते तुमच्या बोलण्यातून की लोकांना मदत करण्याची तुम्हाला खूप जास्त मनापासून इच्छा आहे आणि जिथे कोणी मदतीसाठी येईल आपल्याकडे त्यांना तुम्ही पुढे जाऊन मदत करत असता. आणि तुम्हाला त्या गोष्टीचा अभिमान आहे. हो, मला माझ्या स्वतःच्या गोष्टीचा मला अभिमान आहे की मी म्हणते की काय आपण एक महिलाच आता उभे राहिले तरी नगरसेवक हे पद, पण पद येतं आणि जातं, पण ही आपली आयुष्याची कमाई आहे ही आपली. बरोबर नाही का? आपल्याला कोणी म्हणू शकत नाही तू का काम करते. बरोबर आहे. नगरसेवक होऊन सत्राचे हे घेऊन आपलं स्वतःच बिझनेस केलेलं ही कधी पण चांगलं, म्हणजे माझ्या ह्याला तरी मला वाटतं. खूपच छान. जनाताई, तुम्ही परदेशात गेलात, विमानात बसायची भीती नाही वाटली का तुम्हाला जाताना? कसा अनुभव होता? खूप भीती. मी अशी धड माझं काळीच पडत होतं. पण मी ताई असल्यामुळे, सुलभाताई असल्यामुळं मी कधीच घाबरले नाही. पण मला असं वाटायचं की आपण अरे एवढं बसमध्ये कधी म्हणजे पुण्याला आले तर मला कधी हे झालं नाही. पण विमानात आपण चाललोय बसून आणि ते पण 12-12 तास 5-5 तास असं नाही का प्रवास, त्याचा खूप भीती वाटत होती. पण मन घट्ट करून शिनी असं प्रवास केला. पण तरी मी बघून आलेच. मला खूप भीती वाटत होती. हौस होती तुम्हाला? हौस होती मला खूप की जायचंय म्हणून. असं हौस पूर्ण केली. माझे जेवढे पाहुणे रावळे कुणी असेल त्याच्यामध्ये मी पहिली महिला असेल की ट्रिप करून आली, एवढे देश फिरून आली. कसं वाटतं म्हणजे एक मराठी माणूस जेव्हा परदेशात जातो कसा अनुभव होता तुमचा? आम्ही तर 9 वारी पण नाही त्या परदेशात आम्ही गेलो ना तेव्हा थायलंड मलेशिया तिकडं
तर आम्ही संक्रांतीच्या वेळेस गेलतो. नऊवारी साड्या घालून तिथं संक्रांत आम्ही सगळ्यांनी म्हणजे इतकं छान वाटलं ना. आणि त्या लोकांना पण असं वाटायचं की अरे ह्या महिलांना आम्ही चांगल्या 51 महिला होत्या सगळ्या. आणि आमची महिलाची ट्रिप असते. आम्ही असं नाही का जोड्या ते असं असे कारण आम्ही घेत नाही. ते भांडणाचं कारण नको म्हणून आपली महिला सक्षम महिला सुलभत आहे. त्याच्यामुळे आम्ही महिलाचेच जास्त आणि येतात पण महिला आमच्या ट्रिपला महिलाच असतात खूपच छान. आणि आम्हाला पण इंग्लिश येत नाही तरी पण माझ्याकडे कुणीच म्हणत नाही की जणाला काही इंग्लिश येत नाही जणाची. मी बोर कधीच होत नाही. मी माझ्या मनावरती ठाम असते आणि ते करूनच येणार. ते हाऊस आहे मनामध्ये. तर ते करायचं ठरवलं की ठरवलं करायचंच आहे ते. म्हटलं नाही आम्ही तिथं गेलो ना याला युरोपला तेव्हा ते बसण्याचं असतं ना ते धडक गाडी नसते का ती मोठी. 7-8 जणी तिकडे गेल्या आम्ही 4 जणी तिकडे गेलो. मला बीपीचा त्रास आणि तिथं लिहिलेलं होतं की ती बीपीच्या लोकांनी याच्यात बसायचं नाही. त्यांनी बसवलं मला आणि बसवलं. इतकी फास्ट ती गाडी होती ना की विचारायचीच सोय नाही. मी असं इतकी घाबरले होते की म्हणलं काय खरं नाही आता असं जाऊन अशी येते ना ते गाडी ते हे. पण इतकं मग बाहेर आल्यावर म्हणलं अगं तुला कशाला सांगितलं. मी सांगितलंच नाही ना म्हणून तर तुला बसवलं. त्यांनी असं म्हणलं तू सांगितलं असं बीपीच्या लोकांनी तू बसली असते का. नसती बसली म्हणून तुला बसवलं जाणार. काय नाही होत. काही झालं का. नाही झालं. मी म्हणलं नाही झालं छान पण वहिनी माझा आणि काळीच उडते असं मी त्यांना म्हणलं. ते त्यांना पण विश्वास आहे तुमच्यावर की ज्यांना सगळ्या नाही का याच्यातून जाऊ शकते. तेवढं धाडस आहे तिच्यामध्ये असं त्यांना वाटलं. तुम्हाला असं वाटतं का की अजून महिलांनी ह्या क्षेत्रात आलं पाहिजे कन्स्ट्रक्शनच्या. हो काही हरकत नाहीये. हे बघा मी म्हणत नाही की माझ्यासारखं सगळ्याला ये पण महिलांनी करावं. काही असू द्या करून तरी पाहावं. आज किती म्हणजे कुठे महिला कामाला नाही का जिथं जाईन तिथं इमानदारीने काम करणं ही महिलाचं. मला असं वाटतं की महिलांनी काम कुठलेही असावं 2 पैसे भेटताना असं त्यांनी काम करावं. स्वतःच तरी भागलं पाहिजे. आपण हात पसरतो बाबा तुम्ही कधी देणार मला. आपण मागू शकतो छोट्या गोष्टीला नाही का. आणि आता हवस म्हणजे हौसाला मोल असं म्हणतात ना. त्याच्यामुळं महिलांनी काम करणं खूप गरजेचं आहे. स्वतःची हौस स्वतःच्या पैशातून पूर्ण केली करायला पाहिजे. तर त्याला महिला सक्षम म्हणता येईल. महिला सक्षमीकरणावर बोलून उपयोग नाहीये. स्वतः पण स्वतःच्या पायावर उभं राहून आज महिला बघा महिला किती पोहोचलेल्या आहेत. किती महिला आपण आता तुम्ही म्हणता एवढं तुम्ही कधी बोलले नाहीत किती तुम्ही बोलता किती. पण मी पण तसं समोरच्याला समजते ना की अरे आंतरल्यामध्ये महिला गेली अरे ही महिला चालवती हे ते करते. म्हणजे महिलांनी सक्षम राहणं गरजेचं आहे आणि खरंच महिलांनी करावं. बरोबर. एक अभिमान आहे महिलांचा. अभिमान खरंच एक सक्षम महिला खूप चांगली फॅमिली सांभाळू शकते. खूप चांगली नागरिक खूप चांगली मुलं घडवू शकते मला वाटतं. बरोबर. तुमचा दिनक्रम कसा असतो सकाळी उठल्यापासून. माझं उठल्यापासून सकाळी थोडंसं एक्सरसाइज करणं. माझी नात शाळेला जाते तिचा डबा करणं. एक छोटी नात आहे त्याच्यात गुंतून राहते. मग ते आणि 8:30 वाजल्यापासून फोन मॅडम मला आला नाही किंवा पल्मिंगचं काम इकडे राहिले तिकडे राहिले. हे चालू माझं सकाळी 8:30 वाजल्यापासून ते 10:30 पर्यंत चालू राहतं शेड्यूल ते. मग त्याच्यानंतर शांत. फॅमिलीला कसा वेळ देता तुम्ही. म्हणाय तसं कसं ते मुलं पण मला सांगू शकत नाहीत की आई तू हे कर. सून पण म्हणू शकत नाही की आई तुम्ही हे करायलाच पाहिजे का नाही केलं. हे कुणीच काही करू शकत नाही. फक्त सांगणं काम आणि माझ्या कामाचं मला ड्युटी बाजूच लागते. त्याच्यामुळं माझं कोणी हे करत नाही की नाही का तू हे करून ये ना तो केलं नाही असं काहीच नाही. कामाचं मला बँकेचं चेक भरणं असो किंवा कोणाकडनं काही पैसे आणायचं असो कोणाचे हप्ते येणार असेल ते सांगणं मुलाला किंवा ते करून घेणे. तुम्हाला अगोदरपासूनच असं दागिन्यांची वगैरे आवड होती का. सोनं वगैरे कसं म्हणजे. तुम्हाला सांगू का मला सोन्याचं तर माझ्या लग्न झालं तेव्हा काळ्या मणीत पिवळा मणी नव्हता. मी म्हणलं की मला भेटते का नाही ही मला कल्पना पण नव्हती की मला आवड पण म्हणजे असं नाही का आपल्याला कधी भेटलंच नाही. म्हणून माझ्या मुलांनी काय केलं माझा मुलगा कामाला लागला ना तेव्हा आम्ही सोनाराच्या दुकानात गेलो. तर ती म्हणलं आईनं माझ्या लय कष्ट केले आणि खूप मेहनतीनं केलं आणि ते आणि सुद्धा असं जर काढलं तर आता माझ्या विनबाई बघा माझ्या संघ आलेले आहेत त्यांना म्हणजे रडू आलं. तसा माझा मुलगी अशी सगळ्याला मुलं द्यावात. तर त्यांना माझ्याबद्दल इतका अभिमान आहे. मग आम्ही सोनाराच्या दुकानात गेलो की ती जी पुढे लावलेला याला हार होता तर तेव्हा त्यांनी
म्हणला की आई नाही तुला हेच घ्यायचा, मी तुला हेच हार करणार. नाहीतर मला आहे ना काळ्या मण्यात पिवळा मणी अजिबात नव्हता. जेव्हा माझी पोरं 2000 मुलगी माझी 5ला कामाला लागली तेव्हा तिला पगार पण कमी होता, 3-3.5 तिच्या पगारीतलं मी 1 रुपया म्हणलं तरी मुलाचा आणि मुलीचा अजिबात नाही. हा स्वतःच्या ह्याच्यावरती मी करत होते. आणि मी माझं बँक बॅलन्स पण नाहीये की असं नाही का आहे याला खूप मोठ्या असं काही नाही. माझं स्वतःचं रोजची रोज भागतं पोट ह्याच्यावरती मी समाधानी. पण महिलांनी करावं माझं मत. असं किल्ले वगैरे फिरायला तुम्हाला जायला आवडतं का? किल्ले ट्रेक्स वगैरे माझे आपल्या भारतातले 12 ज्योतिर्लिंग झालेत. अरे वा. माझं फिरून सगळं झालंय. माझा इथला कुठला कोपरा राहिलेला नाही. मी एकदम हे म्हणजे इकडे गेले नाही, तिकडे गेले नाही, कोकणात गेले असं कधीच झालं नाही. मी जाणार म्हणजे जाणार. वर्षातनं माझ्या 2-3 ट्रिप असतात. खूपच छान, खूप भारी. मला कुणीच असं अडवू शकत नाही का की आई तू जायला नाही पाहिजे, उलट जा आई, अशी माझी मुलं आहेत. कारण मुलांना तुम्ही केलेल्या कष्टांची जाणीव त्यांना माहिती आहे किती कष्टातून इथपर्यंत आली आपली आई, तिने कोणत्या कष्टातून शिकवलं. अहो माझ्या मुलांनाच नाही, माझ्या नातींना पण माझा जाणीव आहे. माझ्या नाती म्हणतात की नाही मम्माजी तू खूप हे केले, मम्माजी. माझ्या मुलाची मुलगी पण खूप आजी तू ही करू शकते, आजी तू ती करू शकते. अगं शानवी माझं शिक्षण नाही ना काहीच, नाही तू करू शकते. नाही कसं अजिबात नाही म्हणायचं. सुलभ आजी आजी आहे ना तू अजिबात मागणं. अगं मागं तिला म्हणजे खूप मी नाही काय केलं, माझी कुठं ओळख नसली तरी पण नाही तू आई तू इथं तुझं गेलं की तुझं हे होणारच. आणि होतच माझ्या शब्दाच्या कधीच माझा असा शब्द, मी एवढ्या गरिबीतनं आलेले पण माझा शब्द कधीच पडला नाही आली की नाही का. माझी आई पण म्हणायची की बापरे या जणासारख्या मुलीतनं सगळ्याला देवात. आता नाही राहिली. माझी 2018ला माझी आई गेली, 2007ला माझे वडील गेले. पण त्यांनी खूप माझ्यासाठी म्हणजे नाही का आमच्या फॅमिलीमध्ये खूप म्हणजे सगळं समाधान माहेरी पण लाभलं आणि सासरी कधीच कमी नाही. म्हणजे असं नाही का तिकडलेला पण नाही आणि आमच्या घरच्यांना पण नाही, कोणालाच नाही. मी असं ही अरे हे पुन्हा कधी असं होईल असा कधीच विचार केला नाही. मी माझ्या दोन्ही कुटुंबाचं बाच्यांचं म्हणा किंवा माझं सोनांचं म्हणा म्हणजे नाही का आपलं धरून आहे म्हणजे सगळ्याशी असं. आणि हे कधी करता येतं कधी होतं जेव्हा आपण स्वतःला कमी समजत नाही की बाई मी बाई माणूस आहे, मी ही जाऊन कसं करू. नाही मी तसं करतच नाही. मी काय म्हणते आपण अरे आपलं जीवन ही एकच आहे आता, बरोबर नाही का. हे जर आपण विसरलो की नाही माझंच आहे आणि दुसऱ्याचं काहीच नाही तर हे नाही. समोरच्या चांगला समूह आपला असो. आणि त्या महिलांनी पण मी जसं करते तसं ती महिलांनी करून दाखवा. माझं पहिल्यापासून मत आहे की महिलांनी काहीतरी करत राहावं. तो आपला आत्मसन्मान तिथे कुठेतरी जपला पाहिजे. म्हणजे मला फोन मधलं जरी नाही काय कळत तरी मग मला असे पैसे पाठवायला येत नाहीत. मला ते नाही का आता गुगल पे फोन पे असं निघालंय ना, मग ते मला अजिबातच जमत नाहीये. मग मी माझ्या नातीशी आणि माझ्या मुलाशी सुनाशी मी कोणालाच आणि मुलीशी मी कोणालाच त्या फोनला नंबर आपल्याला माहितीये सगळं माहितीये पण ते असले तरच मी आता तेच निघालंय ना. आता ते आता आम्ही गाडी करून आलो ते म्हणले अरे तुमचं गुगल पे नाहीये का. मी म्हणलं नाही बाबा तो कॅशच ऑनलाईन पेमेंट नाही. पण तुम्हाला सगळं शिकण्याची किती आवड आहे. शिक्षण पण मस्त मंगलाताईच्या बरोबर होते ना मी तेव्हा मंगलाताई म्हणायच्या की अरे ना तू रात्रीची शाळा येतो ते बजेटच्या समोर राहत होत्या ना तेव्हा, तर ते म्हणले की तू तिथे ये शिकायला, तू शिक्षण कर. माझ्या माग बरेच म्हणजे महिला की तू या मी तुला शिकवतो. सगळ्या महिलांना माझा म्हणजे हे आता माझ्या मैत्रिणी बऱ्याच येतं सगळ्याला असं वाटतं. उमाताई सुद्धा माझं कौतुक करते, उमाताई खापरे ते पण इतकं कौतुक करते की म्हणती अरे काय जण आहे, जणासारखं खरंच खूप पाठीवर हात देते. मग बरं वाटतं की आपण नाही का आपण पण काहीतरी आहे. मग आपल्याला एक रेकग्निशन मिळतं, आपण कोणीतरी शाबासकी दिलं तर तो एक आनंद वेगळाच असतो. काहीतरी केलं. आणि सुलभाताई तर खूपच नाटक खूपच म्हणजे जनासारखी म्हणजे नाही का इतकी अडाणी असून ती सांगत असते बघा हिचा आदर घ्या, किती अडाणी असून तिचं शिक्षण नसून एवढं म्हणजे कंस्ट्रक्शन ती उभा करते म्हणजे स्वतःच्या पायावर. एक त्या जनाबाई होत्या ज्यांना आपण आजपर्यंत मानतोय, देवासारखं पुजतोय, आणि एक ह्या जनाबाई आहेत ज्यांनी गोरगरिबांसाठी चांगली कामं करण्याचं, त्यांच्या घरांची स्वप्न पूर्ण करण्याची कामं त्या करतायत. खूप इन्स्पायरिंग जर्नी आहे मला वाटतं यांची. त्यांच्याकडून त्यांची जर्नी जेवढी ऐकावी तेवढी कमीच वाटतेय. माझ्या सुद्धा डोळ्यात पाणी येलं तर यांच्या स्टोरीज ऐकून. माहितीये खूप छान वाटलं तुमच्यासोबत बोलून, खूप भारी वाटलं. मला असं वाटलं की मला
तर घर असं काय माहिती भेटते का नाही, नाही का. माझं पूर्वी तिकडे जागा घेतली आम्ही म्हेत्रेंच्या तिकडे. त्यांनी मी म्हटलं बाई पैसे तर नाहीत आपल्याकडे, आता जागा कशी घ्यायची, नाही का. याच्यामध्ये पडले की असे. तर ते एक आमचे ओळखीचे होते, ते म्हणले की अशी जागा आहे, तुम्ही घेणार का. म्हणलं अरे आमच्याकडे तर 50,000 नाही तर हे गुंठा घ्यायला, नाही का. ते जर घेत असले थांबून तर बघा. मग तेव्हा ही एकटेच मी पण जात होते थोडं, पण एवढं काय आम्हाला हे नव्हतं. मग त्यांनी ना मग ते जागा घेतली आम्ही, हे गुंठा जागा त्यांनी न पैसे देता पण नावावर केली. मग त्यांचे मी जसं येईन तसं त्यांची खूप आम्हाला मदत आणि स्वतःचं घर माझं झालं. खूप मोठी गोष्ट झाली, खूप मोठी गोष्ट. म्हणजे पुण्यात घर सगळ्यांना असं वाटायचं तू पुण्यात आहे, तुझं पुण्यात घर पाहिजे पुण्यात. पण एवढं छान की मी माझंच प्लॅन टाकून मी माझं घर बांधलं. खरंच. आणि कुठेतरी चांगल्या माणसांची साथ पण लाभली आयुष्यात. साथ खूप साथ मदत म्हणजे खूप असं लोकांचं जे आपण बघतो ना, म्हणजे नाही का महिलांचं म्हणा, आपण पुरुषांचं काही जेवढं हे करत नाही, जेवढी महिलांचं जेवढं असेल ना त्या मध्ये जाते मी. असं नाही का आता आपण या कंट्रक्शन मध्ये नाही का, ते म्हणतात अरे यांचा स्वभाव असा असं तसा असं, आपली अशी चुकी कुणी काढायला नको म्हणून मी तू राहते. असंही माझ्या स्वभावामध्ये खूप कडकपणा आहे. मला म्हणजे असं नाही का कोणाचं ऐकून चांगलं असेल तर ऐकून. कोरोना काळात तुम्हाला काय काय अडचणी आल्या? खूप अडचणी आल्या तेव्हा, पण म्हणजे कामच बंद होतं ना, असे कुठंच असे हे करण्याचं हे नव्हतं. पण तरी पण आम्ही हे केलं नाही. आमचे जे कामदार होते ते खूप बिकट परिस्थितीमध्ये होते. मग आम्ही म्हणजे नाही का असं गहू तांदूळ त्या लोकांचं म्हणजे नाही का पैसे देणे, किंवा कुणाचं दवाखान्यात जरी न्यायचं असेल तर मदत करणे, किंवा कुणाला जरी असं कोरोनाचं समजलं तर त्यांना काढे करून देणे, किंवा त्यांना काय मदत करणे आमच्या तेवढ्या ह्याच्यामध्ये. आणि आमच्या कामदार लोकांना सुद्धा म्हणजे कुणालाच म्हणजे त्यांची कृपा आपल्यावर, त्यांना कोणालाच काही आपत्ती नाही आलेली. पण आम्ही गहू तांदूळ म्हणजे जे काही लागेल तर ते आम्ही 4-5 क्विंटल असे वाटले आमच्या त्यांच्या संसारासाठी ज्या परीने मदत करता येईल ती तेवढी केली. मग ते धान्य असू दे, गाडी पाठवून असू दे. आणि मग थोडं हळूहळू असं 1 वर्ष तर आमचं असंच गेलं. मग नंतर आम्ही नाही का जी कामं रखडली होती आमची तर ती चालत जाऊन आतल्या आत बंद ह्याच्यामध्ये करून घेतली. पण कधी वेळे नाही. आमच्या हे तर जात होते तरी यांना करोनाचा कधी आला आणि येऊन गेला आपण कळलं पण नाही. कठीण काळ होता. पण त्यात स्वतःला पण सावरलं आणि त्या कामदार लोकांना पण आम्ही मदत म्हणून असं खूप केलं. खूप नाव काढतात ते की खरंच आम्हाला मॅडमनी असं आधार दिला. जे नव्हते कामाला त्यांना पण, जे गरीबाला आहे ती. आता सुद्धा मी जर काय आपल्याकडे काय हे असेल तर मी गरीबला साड्या कधी देणं गावाकडे नाही का, एक परिस्थिती असते. आपण म्हणतो की नाही का आपल्याला हे पाहिजे ते पाहिजे, पण तसं नाही. मी हे सगळं करूनच म्हणजे जे गरीबाचं या श्रीमंती आणि गरिबी मन हे सगळ्याच एक आहे, रक्त सगळ्याच एक आहे. मग आपण का म्हणायचं की हे गरीब आहे ते गरीब आहे. मन आपलं ते बरोबर असलं तर आपण पण आता गरीब आणि श्रीमंती काय फक्त पैसा आज आहे उद्या नाही, त्याचा काय कोणी अंत धरू शकत नाही. पण आपण कसं राहायला पाहिजे, जर समोरच्याला पण हे नाही समजलं म्हणजे गरीब असेल तर त्याचं आयुष्य मदत करावं, तर त्याचं थोडस आपल्याला म्हणजे पैशांपेक्षा पण मनाने श्रीमंत राहा. मनानं श्रीमंत, आपल्याकडे 4 आहे त्यातलं एक दुसऱ्याला देण्यासाठीचं मन मोठं दाखवा तिथे. बरोबर. तर जनाताई, कधी आता एवढा सगळा तुम्ही कारभार सांभाळताय बिझनेसचा, कधी स्ट्रेस टेन्शन असं आलंय का तुम्हाला? कधीच नाही. मला टेन्शन कशाच येत नाही आणि कुणाला मी त्रास पण देत नाही. आणि ज्याला त्रास असेल त्याचं पण आपण समजून नाही का, ज्याला टेन्शन असेल त्याला पण बाबा टेन्शन घ्यायची काहीच गरज नाही, आपण आहे ना मग होईल. म्हणजे टेन्शन द्यायचं नाही, टेन्शन घ्यायचं नाही. माझं मत असे की टेन्शन देऊन तरी लोकांना टेन्शन देऊन आपण नाही का असं आपण स्वतः सुखी राहत नाही. आणि टेन्शन देणं म्हणजे हे विचार मग त्याचे बरोबर. आपण अधिक महिला आहे, आपण जर कुठलं काही काम करत असेल तर दुसऱ्याला टेन्शन देणं म्हणजे खूप चुकीचं असतं. बरोबर आहे का नाही, की आपण न टेन्शन देऊन काम केलं तर ती खूप आपल्याला म्हणजे मनाला पण समाधान वाटतं. आणि महिला म्हणून सगळ्यांनी तुम्ही पण मला इथं बोलवलं त्याच्याबद्दल पण मी धन्यवाद म्हणते तुम्हाला. आणि खरंच महिला, तुम्ही पण महिला आहेत ना, तुम्ही महिला आहेत, मी पण महिला. तुम्ही विचारले माझे जे काय आहे ते मी तुम्हाला बोलले, पण सगळ्या महिलांनी खरंच मी जी असं माझं कंस्ट्रक्शनचं काम आहे, मी छोटी मोठी कामं घेऊन आजपर्यंत माझा परपंच मी इथपर्यंत. तसंच महिलांनी काही असू द्या, तिच्या गुण तिच्या ह्याच्यामध्ये गुण काही असू द्या, तरी पण तिन्ही महिलांनी हे काम पूर्ण करून आपल्या घरातल्यांना सहकार्य करून
नाही का मुलं बाळ आपले किंवा मिस्टरांना मदत करून सगळ्या महिलांनी खरंच संसार करा आणि असं राहा. हो, आणि सपोर्ट करा आपल्या मिस्टरांना, त्यांना एकटं नका वाटून देऊ की आणि आपण किंवा मी हे करू शकत नाही असं तर महिलांनी कधीच समजलं नाही पाहिजे. खूप खमकर राहायला शिकलं पाहिजे. हे आपल्याला पिंपरी चिंचवडच्या या लेडी सिंघमला भेटून आपल्याला कळतंय की खरंच एवढं खमक्या एखादी महिला असू शकते हे मी आज पहिल्यांदा पाहतेय. मी खूप महिलांना भेटलीये या शोच्या निमित्ताने किंवा माझ्या कामानिमित्ताने खूप महिलांना भेटलीये, पण अशा एखाद्या एवढ्या लेडी सिंघम महिलेला मी पहिल्यांदाच भेटतेय आणि खूप भारी वाटलं तुम्हाला भेटून. अशाच गप्पा सुरू राहाव्या असं वाटतंय आणि खरंच खूप खूप मजा आली तुमच्यासोबत बोलायला. थँक्यू सो मच. धन्यवाद. आज एक महिला असताना सुद्धा ह्या कन्स्ट्रक्शनचा बिझनेस रन करतायत. एक महिला बिल्डर म्हणून काम करतायत आणि यांच्या कन्स्ट्रक्शन बिझनेस आहे बाबा कन्स्ट्रक्शन. त्याच्या सगळ्या डिटेल्स मी डिस्क्रिप्शन मध्ये देतेय. तुम्हाला काहीही कन्स्ट्रक्शनची कामं असतील किंवा काही मदत हवी असेल कन्स्ट्रक्शन रिलेटेड तर तुम्ही नक्कीच यांना संपर्क साधू शकता. सगळ्या डिटेल्स मी डिस्क्रिप्शन मध्ये देतेय. त्यांच्याशी संपर्क साधा आणि वाढीव मंडळींना फॉलो करायला विसरू नका.